घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी रात्री 12 ते सकाळी 6 या काळात जड अवजड वाहने सोडण्याचे आदेश असताना गायमुख जवळ काही वाहतूक कर्मचारी या वाहनांना प्रवेश देत आहेत। या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची गरज असल्याचे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले। जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर पत्रकारांशी बोलत होते। सकाळी 6 पासून रात्री 12 वाजेपर्यंत 18 तास जड अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंद करण्यात आला आहे। मात्र गायमुख जवळ काही कर्मचारी ही वाहने सोडत असतात, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करायला हवी। वाहतूक विभागाच्या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी असं आवाहन श्री केळकर यांनी केले। खोपट येथील भाजप कार्यालयात आज शुक्रवारी झालेल्या आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात विविध तक्रारी प्राप्त झाल्या। त्यात विकास कामे केलेली घरासंदर्भातील फसवणूक, इमारतीच्या ओसी, महानगर गॅस, पाणी, महापालिका वारसा हक्क, पतपेढी फसवणूक, SRA, ड्रेनेज लाईन, गृहसंकुलातील अनधिकृत बांधकाम, चिपळूण येथील प्रांत कार्यालयातील विषय अशा विविध विषयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या। यावेळी ठाण्यातील स्वामी कृपा सोसायटीचा पाणी टंचाईचा प्रश्न सोडवल्याने येथील सभासदांनी आमदार केळकर यांचे आभार मानले। ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बेंच, डस्टबिन सोसायटीला दिल्याचे रहिवाशांनी सांगितले। ठामपामध्ये कोविड काळात नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्वीपासून सेवेत कामाला असलेल्या वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातील असमानता दूर करण्याबाबत आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या। यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम ठाणे, परिवहन सदस्य विकास पाटील, माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका व ठाणे महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे, राजेश गाडे, अमित सरैया, जितू मडवी, विशाल वाघ आदी उपस्थित होते। बंद कोणाचे झाले त्याच्याशी काय आपल्याशी आपलं घेणं देणं नाही, पण जनतेच्या एवढ्या समस्या आहेत। मग महापालिकेतले कर्मचारी असतील, आरोग्य, सफाई किंवा फसवणुकीचे तर एवढे मोठे प्रकार त्या ठिकाणी लोक घेऊन येत आहेत। असे विविध प्रकारचे प्रश्न हे या ठिकाणी लोकांचे मांडले जातात आणि आम्ही त्या ठिकाणी आज तर आमच्याकडे चिपळूणचे लोक आले, त्यांचा मोबदला अजून दिलेला नाही। त्यांचा 27 लाख रुपये मोबदला आहे, 4 लोक आहेत आणि ते आता वर्ष झालं खेट्या मारतायत। तर आता त्यांच्या प्रांताशी माझं बोलणं झालं, तिकडे सोमवारी त्या ठिकाणी त्यांना भेटतील आणि माझ्या मताप्रमाणे त्यांचं ते काम मार्गी लागेल।